शेंगा करण्यासाठी इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या. शेंगा मोठ्या होत्या 3 आहे आणि इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या. इथे मी लसूण ठेचून घेतला आहे. आता आपण करूया शेंगाला फोडणी. इथे आपली कढई तापली आहे. यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा तेल. ठेचलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, 6 लसूण तळला आपण टाकून घेऊया शेंगा. हळद, 1 चमचा लाल तिखट. तर यामध्ये आपण टाकून घेऊया 1 ग्लास पाणी. चवीप्रमाणे मीठ. या शेंगा करायला एकदम सोप्या आहे व खायला एकदम चविष्ट आहे. आता ह्या शेंगाला उकळी आली की यावर आपण झाकण ठेवू व ह्या शिजून घेऊ. इथे शेंगाला उकळी आली आहे. आता आपण याची तरंग काढून घेऊ. आता यावर आपण झाकण ठेवून ह्या शेंगा मीडियम गॅसवर शिजून घेऊ. शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/4 मेजरिंग कप इथे मी शेंगदाणे घेतले आहे. अगोदर आपण हे कोरडे दळून घेऊ, नंतर यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट करायची आहे. तर यामध्ये आपण टाकून घेऊया थोडेसे पाणी व याची पेस्ट करून घेऊ. आता आपण झाकण खोलून बघूया. इथे शेंग आपली शिजली आहे. आता यामध्ये आपण टाकून घेऊया शेंगदाण्याचं केलेलं वाटण. यात थोडं मी पाणी टाकते. इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे. तर यावर टाकून घेऊया हे जे आपण तरंग काढली होती ती. कोथिंबीर. आता याला आपण उकळी येऊन देऊ. आली आहे, आपल्या शेंगा तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.